शिंबा काय लावलंय? कोण आहे? आमचं दाजी परत येणार आहेत. कोण त्यो? अर्जुन? सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. नीट बोलायचं, कळलं का? हा, आणि लय बोलला ना तर आमचं दाजी तुम्हाला आत टाकतील. आत. कोण तो? अरे तो काय टाकतोय? तोच आत जाऊन आला आता. हा, आणि परत बी जाईलच की. हा. कसं आहे माहित आहे का, आम्हाला रोज कशी संत्रा लागते संत्रा. तशा त्याला नोटा लागतात, नोटा. हे व्यसन काय त्याचं जाणार नाही, घेणार नोटा त्यो. अरे काय झालं? दाजी, तुम्ही नका त्यांच्याकडे लक्ष देऊ. तुम्हाला बघून त्यांना ठसका लागला. अरे सदू मधू, हा आले आले आमच्या अर्जुनला कामाला लावतात काय? हा कोण? आम्ही? हा, नाहीतर काय. चला निघा. ए दिप्या चकुले काय आहे? असं कसं दाजी? जंगी वेलकम झालं पाहिजे. या इकडे. तुमचे कशाला एवढं सगळं? अहो असं द्या हो, पोरांनी लय हौसनं गेलंय. दाजी आता कुणाला सुट्टी द्यायची नाही बरं का? केला कुणा की टाकत. बर. अरे मग आपला अर्जा काय आता पहिला राहिलाय व्हय तेव्हा? ठीक आहे. ठीक आहे. अहो पीत कापून घ्या. कशाला चिंचुके सगळे? अहो चला हो साहेब. अहो चला चला. बर या. चिंचुके कशाला हे सगळे? अहो असं द्या साहेब, घ्या कापून. अर्जा, आता मागचं द्याचं सोडून पुढे बघायचं. कदम आधी या खुर्चीवर बसलो ना, तेव्हा वाटलेलं हातात पावर आली. पण आता कळतंय केवढी मोठी जबाबदारी आहे. दाजी, तुम्ही सेम दिदीसारखं बोलला बघा. तिच्यामुळेच कळलंय मला. अर्जुन, आता खऱ्या अर्थानं तू या खुर्चीवर बसायला लायक झालायस. चल. अर्जा, मी इथून एक गोष्ट घेऊन गेलो होतो, ती आज मी माझ्या हाताने इथं परत ठेवते. यो आहे बघ माझा अर्जुन. अर्जुन वर्षा विनायक कदम. तू नाहीस माझा अर्जा, तू कैदी आहेस, गुन्हेगार आहेस तू. ह्यो आहे माझा अर्जा. याला घेऊन जातो बघ मी. अर्जा, यावर माझं आणि तुझ्या आईचं नाव आहे. मागं जे झालं ते झालं, पण आता इथून पुढं यावर एक साधा डाग लागला नाही पाहिजे, बस. मी तुम्हाला वचन देतो कदम, इथून पुढे हे नाव एका इमानदार आणि प्रामाणिक अधिकाऱ्याचं नाव म्हणूनच घेतलं जाईल. बर चला, हा आपण निघूया. तुम्ही करा काम. दाजी काय लागलं तर सांगा हक्कानं. बर बर सांगतो. काय लागलं तर हक्कानं सांगा. ही आहेत की मिनी कलेक्टर,
तुलाच म्हटलं शेमडे. चिंचुके, तू मला काहीतरी सांगत होतास ना, जी लहान मुलं अभ्यास करत नाही त्यांच्यासाठी काहीतरी नवीन शिक्षा आली म्हणून. मला एक पप्पानी काम सांगितलं, दाजी मी आले. अगं चेष्टा करत असतो. जय हिंद सर. जय हिंद चिंचुके. बरं चला चिंचुके, पोलीस स्टेशन मधलं एक महत्वाचं काम करायचं आपल्याला आता. कोणतो साहेब? सांगतो चला. अगं काय करतेस तू? काय तू आधी इकडे ये. इथं आई ये इकडं. आई काय बस इथं. अहो आई पण काय बस म्हटलं ना. बरं तुला कळत नाही वय? आई अहो काय झालंय? आणि तुम्हाला पण दोघींना कळणं झालंय का? अगं कशाला तिला इकडे येऊ दिलं? अहो पण झालंय काय? अगं तर तिला सांगावं लागल की तिला आता एवढी हालचाल नाही करून द्यायची. हो आई किती घाबरलो आम्ही. मग काय तर आई, आणि एवढं काही नाहीये. केवढं ना चिडलात तुम्ही. नाही आपे, अगं आधीच मी तुझी अपराधी आहे. आई तुम्ही असं नका बरं बोलू. हे बघ जे हाय ते हाय. अगं आपे, ज्या काळात मी तुझी काळजी घ्यायला पाहिजे होती, तुला काय पाहिजे काय नको बघायला पाहिजे होतं, त्या काळात मी तुझ्यावर लई आरोप केले कसले आणि तुला घरातनं बाहेर हाकलून द्यायचे पण विचार केले. आई पण ठीक आहे, तुमचा गैरसमज झाला होता ना. अगं पण मी नाही करून घ्यायला पाहिजे होता ना गैरसमज. एवढी कशी हलक्या कानाची निघाले मी. आई अहो ठीक आहे, तुम्ही सरकारांसाठीच करत होतात ना. मग काय तर. हे बघ जे चूक आहे ती चूकच आहे. आप्पे जमलं तर मला माफ कर बाई. आई काय करताय? हात नका जोडू. आई नका एवढी काळजी करू आणि वाईट पण नका वाटून घेऊ. आता सगळं नीट झालंय ना. आता ना मी अगदी माझ्या लेकीगत काळजी घेईन बघ तुझी. तुला काय पाहिजे काय नको सगळं सांगायचं आपे मला. हो. आणि दिवसा पण काय लागलं ना ते सगळं सांगायचं मला. अगं खरं तर अर्जुनने तेवढ्यासाठीच मला इकडे आणलं होतं, पण मी काही तुझी काळजी घेतली नाही बघ तशी. आई तुम्ही आता ठीक आहात ना? बस तर मला काय पाहिजे अजून? नाही अप्पे, आता आपण सगळी एकत्र येऊन ना त्या मनीलाच या घरातनं बाहेर काढायची. त्याशिवाय या घराला शांतताच मिळणार नाही. आणि आता सरकारही आपल्या बाजूने आहेत. फक्त ते तिच्याकडे काय आहे आणि म्हणून ते एवढे अडकल्यात ना, ते तेवढं आपल्याला शोधायला पाहिजे बघ. पण आपण आप्पीकडे आणि तिच्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही. अगं नाही आता असं होणारच नाही माझ्याकडनं. तर बघाच तुम्ही आता ना बाळाला काय लागल ते सगळं करणार आहे मी. बरं आपे तू जा बरं, तू बाहेर जाऊन बैस. का? मी सांगते तेवढं ऐक तर. जा बाहेर जाऊन बैस तू. आधी बाहेर जाऊन हळू जा. चिंचुकी झालं सगळं? हा साहेब, अहो एवढंच होतं. ही मशीन नदीला नेऊन टाकायची. बेईमानीच्या पैशाचं आपल्याला काहीच नको. एक वेळ गढूळ पाणी पिऊ. हे बघ चिंचुके, ह्या दारातून इथून पुढे बेईमानीचा 1 रुपया पण आला नाही पाहिजे आतमध्ये. आणि बेईमान माणूस डायरेक्ट आत. अंगाशी ही राहिलच की. ह्यो पेन ते वाळूवाल्याने दिल तर चिंचुकी आजपर्यंत आजगावनी आहे ना जुगाडू अर्जुन बघितलंय. इथून पुढं काम बिघाडू अर्जुन बघणार. अशा बोलण्याला नाही की नाही पोलीस स्टेशनचं वातावरणच बदलून गेलंय बघा. चिंचुके आपण आधी लय माती खाऊन ठेवली रे. आपलीच घाण आपल्याला साफ करायला लागणार आहे. आधी सगळे मोकाट सुटलेत, मोकाट. पण चिंचुके, गावातला एक अवैध धंदा बंद करायचा म्हणजे करायचाच. आपण म्हणतोय खरं,
लय अवघड गोष्ट आहे बरं का. नाही, सोपं पाहिजे कोणाला चिंचुके, पण ह्यावेळी ठरवलं ना मग करायचं म्हणजे करायचं. अहो पण ते सुजय आमदाराचा सपोर्ट आहे ना सगळ्यांना. सगळं माहिती आहे मला चिंचुके, सुजय साहेबांचा सपोर्ट आहे, तो बंट्या सगळं चालवतो. पण कोण का असा ना यावेळी सुट्टीच द्यायची नाही. साहेब 1 मिनिट आलो. चिंचुके परफेक्ट टायमिंगला राजमुद्रा आली टेबलावर. आता हिचा मान राखायचा. 100% साहेब. अजून एक गोष्ट मला तुला विचारायची होती, खरं सांगायचं, राजू आपणावेला साक्ष फिरवायला तूच सांगितलं ना? अहो मलाच कळलं नाही. अहो कानातनं धरून चक्कीतनं जाळ कसा काय निघालाय ती. चिंचुके खरं सांगा. अहो आई शपथ नाही साहेब. हे बघ चिंचुके, जे पिल्लू शपथ नाही साहेब. चिंचुके मला खरं. तुमच्या शपथ नाही हो साहेब. अरे मग केलं कुणी नक्की? कोर्टाने त्याला 2 लाखाचा दंड ठोठावला, त्याने तो भरला बी. नक्की चाललंय काय? मला तर वाटतंय त्यांना कुणीतरी पैसे पुरवलेले असणार. अरे हा पण कोणी? एवढा कोण देवदूत माझ्या मदतीला धावून आलाय अचानक? अहो त्या दिवशीपासून तो राजू आपणावे गायब आहे. नाही त्याला आपण शोधून काढू. शोधू नाही, शोधलंच पाहिजे चिंचुके. एवढ्या सगळ्या माग नक्की मास्टर माइंड कोण आहे? शोधलंच पाहिजे. आप्पे. हा आई. हे घे, खाऊन घे पटकन. आई शपथ, काय आहे हे? अगं हे नाचणीचं आंबील आहे, या दिवसात खावं जरा. वा, अच्छा, हे बनवत होतात व्हय आतमध्ये तुम्ही? होय. आप्पे तुला असं लई काय काय करून खायला घालायचंय बघ. बाळा ऐकतोयस ना, दोघांची मज्जा आहे बरं का आपल्या. आप्पे देवाच्या कृपेनं आता सगळं चांगलं झालंय बघ. अगं अर्जुनची सुटका झाली, तो परत कामावर पण जायला लागला. सगळं चांगलं झालंय, आता कसला विचार करायचा नाही. नाही आई, आता दुसरा कसलाच विचार नाही बघा डोक्यात. हा पण ते लोकांचं झेंगाट मागं लावून घेतेस की तू. नाही म्हणजे तुझं कामच आहे म्हणा ते. आई हा झेंगाट काय? अगं नाही म्हणजे लोकांच्या भानगडीत पडायची तुला सवय आहे, पण ते आता काय करू नकोस. हा आई होणार आहेस ना, आता जरा आराम कर. अगं स्वतःकडे लक्ष दे, बाळाची पण काळजी कर. हो आई. आता एकदा फक्त ऑफिसला जाऊन ये. बर. एक मिनिट. आई अर्जुनचा फोन आहे ना? बोल बोल. हॅलो. हॅलो, काय करते आप्पे? लाड चाललेत, लाड. आईकडनं बाळ आणि मी लाड करून घेतोय. अरे वा, बरं ऐक ना, दवाखान्यात जायचं ना आपल्याला? हो, डॉक्टरांकडे जायचंय. मी आवरते. हा आवरून ठेव, मी येतो घ्यायला. चालतंय. हो आई. हा अहो डॉक्टरांकडे जाऊन यायचं होतं. अर्जुन न्यायला येतोय ना? हा तो येतोय थोड्या वेळात. हा पण तो येईपर्यंत हे पटकन खाऊन घे. हो. आई शपथ, आई अहो कसलं भारी लागतंय हे. आवडलं? लय भारी आहे, लय आवडलं मला. संपवा मग पटापटा. चल आलेच मी. हो. मायाच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी वाहत, गुलाब जाई जुई मोगरा फुलवित. विनायकराव. बापू, या 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 बसा. अहो काय काम चाललंय? काय आता जरा पाऊस उघडला, म्हणलं चिकूच्या बागेतलं तण काढून घ्यावं. अरे वा 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 वा. काय काम मला पण असलं तर सांगा, हातभार लावतो. नाही नाही बापू, तुम्ही बसा जरा कार्यावर. अहो असं कसं म्हणताय विनायकराव? हा अहो तुम्हाला इथे येऊन मदत केली ना की जीवाला कसं गार वाटतं बघा. मातीला हात लागला का नाही की आईची सेवा केल्याचं समाधान मिळतं. लाग बोलला बर का बापू. विनायकराव,
का बोलावलं होतं? हा बापू, मी काय म्हणतो तू, नाही म्हणजे आपला मागे विषय झालता ना, आप्पीला तुमच्या घरी पाठवायचा हो. हा हा. तर आता अर्जा आलाय ना परत, तर मग आप्पीला राहू द्या की आमची. हा, असं म्हणताय, पण अहो घरी तर सगळी तयारी केली होती. म्हणजे सुषमान दीप्याला बी वाटत होतं की. हा बरोबर आहे तुमचं, पण आता अर्जा आलाय ना, आणि तिची काळजी घ्यायला रुपाली आहे, पियू आहे, रुक्मिणी वहिनी आहे. होय, इथे आहेच म्हणा. तुम्हाला भेटायचं असेल तर तुम्ही येत जावा ना, म्हणजे जवळच आहे ना. त्यात काय एवढं, म्हणजे गावातल्या गावात तर आहेच की. सागर नाही, पण म्हटलं बोलून बघावं. मला बी वाटतंय तिचा इकडेच चांगला आराम होईल. हा, आमच्याकडे कसं आहे, सुषमा एकटीच काम करणार, आपल्याला तरी गप बसवणार आहे का? तेच तर म्हणतोय मी. म्हणूनच वाटतंय आप्पीनं तिकडेच थांबलेलं बरं. हा, पण नको उगाच लय चर्चा करा. तुम्ही तेवढं आप्पीच्या आईला सांगा समजून. हा, होय होय, सुषमाची समजूत घालतो मी, तिचं काय नसतं एवढं. पण विनायकराव, अहो मनी मावशीचं काय? अच्छा 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 अच्छा, तुम्ही त्याची काळजीच करू नका. हवा अर्जा आला ना आता आपला पोलीस होऊन. हा, मग ती आता परत काय करायचं ना, आता लागणार नाही. हा, ती बी आहेच म्हणा. त्या गेले की सगळं नीट होईल बघा. होय, ते तर आहेच. म्हणजे सरकार सुजा यांच्यात काय कोड आहे ती कळल्याशिवाय ना हे प्रश्न सुटणार नाही. बापू, तुम्ही एकदम बिनघोर राहा. अहो अर्जा असताना आपल्याला कोणाची काय करायची टाप आहे तेव्हा. हा, होय होय, एवढा आहे बघा. आता अर्जा आलाय म्हणल्यावर घरातलं बी सगळं नीट होणार बघा. होय होय, सगळं ठीक होते बघा. बरं आलोयच तर काय मदत करू ती सांगा की. असं म्हणताय? बर, हा, ती नारळाच्या आळ्यामध्ये जरा माती साठली ना, ती त्याच्यानं काढून घ्या. काय? मी संपवतो, बघ जाऊ. हा? घेतो लगेच काढून. त्याला काय. अपर्णा, तुम्हाला आता काहीही त्रास नाहीये. 2-1 दिवस थकवा राहील तेवढंच फक्त. म्हणजे आता तिने कम्प्लीट रेस्ट घेतली पाहिजे असं ना? हो, म्हणजे मी आता त्यांच्या रिपोर्ट चेक केलाय, त्याच्यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियमच्या लेवल्स अजून वाढल्या नाहीये. डॉक्टर तुम्ही वर पण म्हणला आता, पण मी परत एकदा विचारतो, खरंच काय काळजीचं कारण नाही ना सर? नाही नाही, तसं नाही अर्जुन. पण आता कसं आहे, त्यांच्या पोटात एक बाळ वाढतंय, त्याच्यामुळे या तिन्ही घटकांची त्यांना त्यांच्या बाळाला खूप गरज आहे. म्हणजे ते आता नॉर्मल जे खाते त्यापेक्षा जास्त खाल्लं पाहिजे असं ना? हो, म्हणजे आहार योग्य वेळेत घेतलाच पाहिजे. ते घटक त्यांच्या शरीराला रोजच्या रोज मिळालेच पाहिजेत. हे बघा, एक लक्षात घ्या, बाळाची वाढ या घटकांमुळेच होते, आणि ह्याच्यामध्ये जर कमतरता असेल आणि त्याच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. डॉक्टर तुम्ही काळजीच करू नका आता आहाराची. तुम्ही सांगितल्याप्रमाणे दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि दुधाचे पालेभाज्या आणि फळं, हे सगळं मी तिच्या आहारात देणार मी आता तिला. चांगलंय. आणि अपर्णा, आता तुम्हाला विश्रांती घ्यायची आहे बरं का. कामामधून ब्रेक घ्या जरा. हो, मी आता या आठवड्यात रजा टाकते. चांगलं. आणि बाकी काळजी घ्यायला अर्जुन आहेतच की. 2-1 दिवसात पुन्हा एकदा आपण भेटूया, टेस्ट करूया, आणि जर गरज वाटली तर हे घटक आपण बाहेरून देऊया. पण जर आहार योग्य वेळेत घेतला तर ह्याची गरज लागणार नाही. आणि अर्जुन, काही टॅबलेट्स मी अपडेट केल्या, त्या बघून घ्या आणि जाताना घेऊन जा. ठीक आहे डॉक्टर, बघतो आणि घेतो मी जाताना. अपर्णा, विश्रांती घ्यायची आहे बरं का. हो, घेईन मी विश्रांती. काळजी घ्या आता स्वतःची. अर्जुन, लक्ष द्या. हो हो, थँक्यू डॉक्टर. आई, या बाप लेकांचे व्हिडिओ हाताला लागल्यापासून चांगलीच मालामाल धरूया आपण. पण काय रे बंट्या, अरे हा चिवडा कुठून आणलाय रे? लय भारी. हा, काय आठवत नाही मला, चकण्याला आणला होता. काय चकण्याला? आई, काय चाललंय तुझं? इथं त्या आप्पीनं अर्जन आपलं जगणं मुश्किल केलं. काल पळून जायला लागलं, माहितीये ना? बंट्या, चकण्याला म्हणजे ते दारू संघ खात्यात तेच का रे? हा, तेच. ऐक ना, अरे एकदा ना मी चुकून दारू पिली होती, तेव्हा ती मला कशी तरीच लागली. पण आता मला परत पिऊशी वाटते. ए आई, अगं भाईसडली का काय? ए ग बस, नको लगी बोंबलो, नाही पित मी. ए बंट्या, ये तुझ्या. अरे हे बघ, आई अडगत करायला लागली पार. होणारच आता. तुम्ही म्हणला तसं काहीच झालं नाहीये ना. आरच्या तुरुंगात गेला ना, आप्पी घर सोडून गेली. आता ते दोघं मिळून तुमची वाट लावणार आहेत. अरे तेच सांगतोय, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. आता काय म्हणली माहितीये का? दारू प्यायची. ए बंट्या, ऐक ना सुजा, तुला मी कशासाठी बोलवलंय माहितीये का? मला ना तुमच्या दोघांना मिळून एक गोष्ट सांगायची होती.
आता काय सांगायचं? तेच ते की मी ठरवलंय काय करायचंय ते आता. आता मला मध्ये घ्यायचं नाही. आता ग बया बंट्या योही सरला वाटत याचा आपल्याकडे व्हिडिओ आहे. आता काय करणार आहे तुम्ही? हे बघा, मला वाटतंय तुम्ही आता तुमची गाठोडं बांधून घ्या. अर्ध्या नापी तुम्हाला घरातून काढणार म्हणजे काढणार आहे. तुझ्या अरे ह्या मनीनं लय बाल्या पाणी पाजलंय. आता तू बघतोस की एकटीनं त्या कदमांच्या नाकात कसा दम आणून ठेवलाय तो. इतकी सोपी वाटले होय मी तुम्हाला? काय करणार काय पण आता तू? ही मनी कोण आहे ना हे अख्ख्या घराला आता दाखवून देणार हाय. पण हा तुझ्या तू एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू अजाबात मधी पडायचं नाही. काय करायचं करा, मला काय येतं? त्या पिला आणि त्या अर्जाला वाटत होतं की या मनी मावशीची नांगी आपण ठेचली, पण आता रात्री बघाच ना कोण कुणाची नांगी ठेचतंय ते.